जय भारत. मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. इंडियन मेडिकल असोसिएशन मार्चच्या वतीने कलकत्त्यातील दुर्दैवी घटनेविरोधात क्रांती चौकात जोरदार निषेध आंदोलन. कोलकात्यातील महिला डॉक्टर अत्याचाराविरोधात शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने काळ्या फिती बांधत लक्षवेधी आंदोलन. शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुखांच्या हस्ते कार्यकर्त्यांना नवीन नियुक्तीपत्राचे महानगर प्रमुखांच्या उपस्थितीत वाटप. स्वामी विवेकानंद उद्यानातील भव्य ॲडव्हेंचर पार्कचे 29 ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन. गरवारे क्रीडा संकुल क्रिकेट मैदानाकरिता उपलब्ध 2 रोड रोलरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. राजस्थान राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या जन्मदिनानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन. शंभरी पार पडलेल्या सिंदेवाईतील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकाम मागणीस प्रशासनाचा काना डोळास. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता शाळा व्यवस्थापन समितीने शाळेला लावले कुलूप. शालेय मध्यान्ह भोजनात देण्यात आलेल्या आहाराने पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 100हून अधिक विद्यार्थ्यांना झाली विषबाधा. बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरिता बँक ऑफ महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने. मुकुंदवाडी विशेष पथकाची जबरी कारवाई. मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपितांकडून 3 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. देवदर्शनासाठी आलेल्या 3 महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची पाचोड बसस्थानकावर झाली चोरी. 302 कलम अंतर्गत जामीन प्राप्त करीत भाईगिरी रॅली आली काढण्यात. गोल्डन मिरवणूक गुन्हे शाखेने आणली जेलमध्ये गुडघ्यावर. लासलगाव, धुळे, नंदुरबारसह कोल्हापूर, सोलापूर, सांगली भागात 24 ऑगस्ट पर्यंत चांगल्या पावसाची हवामान अंदाजकांनी वर्तविली शक्यता. छावणी परिसर मैदानात विटी दांडू स्पर्धेचे महानगर प्रमुखांच्या हस्ते उद्घाटन. खेळाडूंसह उपस्थितांनी घेतला स्पर्धेचा आनंद.